प्रकाश संश्लेषणाची जादू. प्रकाश संश्लेषणाची जादू, द मॅजिक ऑफ फोटोसिंथेसिस. खूप खूप दूर एका बागेत पल्लवी नावाची एक छोटीशी हिरवीगार पांढरा राहायची. ती दिवसभर सूर्यप्रकाशाची वाट पाहत असायची. तिचे एकच मोठे स्वप्न होते, स्वतःसाठी आणि संपूर्ण झाडासाठी जेवण बनवणे. पण हे काम सोपे नव्हते. तिला प्रकाश संश्लेषण नावाचे एक मोठे कोडे सोडवायचे होते. त्यासाठी तिला 3 गोष्टींची मदत लागणार होती: प्रकाश, पाणी आणि हवा. पल्लवीने सर्वात आधी तिच्या ऊर्जेच्या स्रोताला हाक मारली. माझी ताकद, ऊर्जेचा स्रोत. पल्लवीने वर पाहिले आणि तेजस्वी, हसणाऱ्या सूर्याला हाक मारली. त्याचे नाव होते तेजस. तेजस, मला तुझी मदत लागेल. तेजसने आपले सोनेरी हात खाली पाठवले. मी आलो. माझ्या किरणांमधून तुला जादुई शक्ती मिळेल. हे तेजसचे प्रकाश होते, जे पल्लवीच्या हिरव्यागार क्लोरोफिल नावाच्या घरात शोषले गेले. त्याचवेळी जमिनीखालून छोटी जलू उत्साहाने धावत आली. जलू म्हणजे पाण्याची थेंब, जी झाडाच्या मुळांमधून लांबचा प्रवास करून पल्लवीपर्यंत पोहोचली होती. पल्लवी, मी तुला शांत आणि ताजेतवाने करेन, जलू म्हणाली. मी आहे कार्बन डायऑक्साईड, मला आत घ्या. हवेतून एक अदृश्य फुसफुस ऐकू आला. पल्लवीने तिच्या पानातील लहान स्टोमॅटा नावाचे दरवाजे उघडले आणि हवेतून कार्बन डायऑक्साईडला आत घेतले. आतमध्ये पल्लवीने, जिच्यात क्लोरोफिलची जादू होती, जलू, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड, हवा यांना एकत्र मिसळले. तेजसाचा प्रकाश या कामासाठी ऊर्जा देत होता. हे मिश्रण एका मोठ्या स्वयंपाकासारखे होते. हळूहळू जादू झाली. या मिश्रणातून ग्लुकोज नावाचे गोड अन्न तयार झाले. हेच झाडाचे जेवण होते. आता संपूर्ण झाड आनंदी आणि मजबूत होणार होते. जेवण बनवल्यावर एक छान उपहार भेट बाहेर पडली. ती म्हणजे ऑक्सिजन. हा घ्या माझा खास उपहार. पल्लवीने तो आनंदाने परत हवेत सोडला, जेणेकरून जग श्वास घेऊ शकेल. प्रकाश संश्लेषण पूर्ण झाले. पल्लवी, तेजस आणि जलू यांच्या या खास कामामुळे आता संपूर्ण जग श्वास घेऊ शकत होते आणि झाड आनंदाने उंच वाढत होते. प्रत्येक हिरवे पान ही एक छोटीशी जादूची फॅक्टरी आहे.